हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। ऍक्च्युअली आज ना सर्वपित्री अमावस्या आहे। आता सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी ना सगळ्यांच्या घरी ना पित्र केले जातात। आता आमच्याकडे ना आमच्या आजी आजोबा जेवायला येणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे जेवण बनवत आहोत। प्रत्येकाच्या घरी ना वेगवेगळी प्रथा असते। आता ना बऱ्याच लोकांच्या घरी हे पित्र असतात आजच्या दिवशी आणि बऱ्याच लोकांकडे भरपूर पदार्थ बनवले जातात आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवले जातात। आता आमच्याकडे काय काय पदार्थ बनवले जातात, कशा पद्धतीने बनवले जातात ना ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी तयारी झालेली आहे। आता काय काय तयारी झाली मी तुम्हाला ते सगळ्यात पहिल्यांदा दाखवते। आपण कुकर लावून घेतलाय डाळ आणि भाताचा। आता डाळीला फोडणी द्यायची, त्यासोबतच ना बटाटे वडे करणारे तर बटाटे सुद्धा उकडून घेतलेत। इथे ना आपल्याला भेंडीची भाजी, कारल्याची भाजी, गवारीची भाजी अशा सगळ्या भाज्या करायच्या। त्याच्यासाठी ही भाज्यांची तयारी करून घेतली। भाज्या निवडून स्वच्छ साफ करून कट करून ठेवल्यात। आपण ही तांदळाची खीर करायला ठेवली आहे। इथे ना आपण हे भातासारखे तांदूळ शिजायला टाकलेत। अजून आपल्याला खीर बनवायची आहे। इथे आता आपल्याला आळूच्या वड्या घालायच्या आहेत। आता बरेच पदार्थ बनवायचे आहेत। आज आपण पूर्ण डिटेल मध्ये रेसिपी नाही दाखवणार आहे सगळ्या पदार्थांची, पण सगळे पदार्थ कसे बनवले जातात ना ते आपण आज पाहणार आहोत। आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता एवढी सगळी तयारी झालेली आहे। इथे ना आपला खीरचा जो तांदूळ आहे तो सुद्धा अगदी मस्त असं शिजतोय। आता खीर आणि आळूच्या वड्या हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बनवून घेऊया। मस्त भात शिजलाय आपला, त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकूया, गूळ टाकूया, तूप टाकाय त्याच्यामध्ये आणि आता दूध टाकायचंय। छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि यावरती ना आता वेलची पावडर किंवा अशा पद्धतीने वेलचीची साल वेलची कुठून पण टाकू शकता तुम्ही। याच्यामध्ये ना आता हे थोडेसे बदामाचे काप आणि मनुके टाकूयात। सांगितलं याच्यामध्ये ना हळदीचं पान टाकूयात, एकदम छान फ्लेवर येतो तांदळाच्या खिरीला हळदीच्या पानाने। आणि आता ऑलमोस्ट ही खीर आपली तयार झालेली आहे। 1-2 मिनिटांनंतर आता गॅस बंद करून आपण खीर ठेवून द्यायची आहे। गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे जो हळदीचा पानाचा स्मेल आहे ना तो ह्यामध्ये छान असं उतरला जाईल। आता इथे आपल्याला आळूच्या पानांची वडी लावून घ्यायची। इथे आपण हे बॅटर तयार करून घेतलंय। वडीला मस्त असं हे बॅटर लावून आता आळूच्या पानांची वडी लावून घेऊया आपण सगळ्यात पहिल्यांदा। वडी आपली मस्त लावून झाली, हिला आता उकडून घेऊयात। मस्त असं खाली पाणी ठेवल्यावरती चाळण ठेवले, चाळणीला आपण छान असं तेल लावलंय, त्यावरती वडे ठेवले आणि आता 10-15 मिनिटांसाठी ही वडी झाकण ठेवून छान अशी उकडून घेऊयात। आता खीर आपली तयार झाली, वडी आपण उकडायला लावली। आता आपल्याला लगेचच ना वड्यांची तयारी करून घ्यायची। काकडीचे वडे बनवतात आमच्याकडे या दिवशी, त्याच्यामुळे आपण आता काकडीचे वडे बनवणार आहेत, त्याची तयारी लगेच करायला घेऊया। काकडीच्या वड्यांसाठी ना सगळ्यात पहिल्यांदा काकडी किसून घेऊया। याच्यामध्ये ना आता गूळ टाकूयात। आपल्याला किती गोड पाहिजेत ना काकडीचे वडे त्याच्या अकॉर्डिंग गूळ टाकायचंय। मीठ टाकूयात। आता ना याच्यामध्ये किंचित हळद टाकूयात। आता ही काकडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे ना आपले आळूची वडी तयार होते। इथे आपण थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय, आपल्याला पीठ मळायला लागलं वड्यांचं त्यासाठी। आणि इथे आपण काकडी आता शिजायला ठेवली आहे। इथे ना 5 मिनिटातच ही काकडी मस्त अशी शिजली आपली। आता गॅस बंद करायचा आहे। परातीमध्ये ना हे काढून घेऊयात। आता तांदळाचे वडे बनवायचे, त्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आता ना हे गरम असतं, त्याच्यामुळे चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय मस्त असं। काकडीच्या ह्याच्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आणि जर लागलं भरून तर गरम पाणी टाकायचंय। हे पीठ मळून घेऊयात आता आपण। आता मम्मी तिकडे पीठ मळते ना, तोपर्यंत मी इथे भेंडीची भाजी घालून घेते पटकन। मध्ये ना आपण तेल टाकूयात, थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी मोहरी,
थोडंसं हिंग, थोडासा ना कांदा टाकायचा आहे, थोडासा टोमॅटो आणि कढीपत्ता टाकूया. याच्यामध्ये ना मिरची टाकूयात आपण. आता ना ह्याच्यामध्ये चिरलेली भेंडी टाकूयात. आता ना चवीप्रमाणे मीठ टाकायचंय, हळद टाकूयात, थोडंसं पाण्याचा हापका टाकूयात आणि आता ना वाफेवरती भेंडीची भाजी आपण शिजवून घ्यायची. इथे वडी होते, इथे भेंडीची भाजी शिजते. आता इथे आपण कारल्याची भाजी टाकून घेऊयात लगेचच. तेल टाकून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा जिरं टाकूयात, मोहरी, हिंग टाकायचंय, कांदा टाकूयात आपण. ह्याच्यामध्ये ना कढीपत्त्याची पानं टाकू. ह्याच्यामध्ये ना कारलं टाकूयात बारीक चिरलेलं. मस्त असं कारलं भाजून घेतलंय तव्यावर, मस्त असं चुरून पिळून आणि मग भाजून घेतलंय कारलं. आता त्याच्यामध्ये ना आपण मिरची टाकूयात, थोडीशी हळद टाकूयात, थोडंसं मीठ टाकूयात. आता ही भाजी पण तव्यावरती छान अशी परतून घेऊयात आपण. सगळं टाकून झालंय. ही भेंडीची भाजी आपली तयार झाली आहे. त्याच्यावरती ना ओलं खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकूयात ना. आता भेंडीची भाजी झाली, हिला बाजूला ठेवून देऊयात. ही ना कारल्याची भाजी पण झाली आपली, ती पण बाउल मध्ये काढून घेऊयात. याच्यावरती ना कोथिंबीर टाकूयात आणि ओलं खोबरं पेरायचंय. इथे ना आता ही आपली कारल्याची भाजी सुद्धा तयार झाली. आता ना आपल्याला मेथीची भाजी करायची. आपण पुन्हा तीच कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकूयात. त्याच्यामध्ये ना आता लसूण टाकूयात आपण, कांदा टाकूयात. ह्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली मेथी टाकूयात, मिरची टाकूयात, मीठ टाकूया त्यामध्ये आपण. आणि ही मेथीची भाजी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तव्यावरती ना तेल टाकलंय, लसूण टाकूया, ठेचलेलं लसूण टाकूया, जिरा आणि मोहरी टाकले, हिंग टाकायचंय, मिरची टाकूया. आता ह्या मिरच्या टाकूयात, मस्त उभ्या चिरून घेतल्यात आणि 2 तुकडे केले त्याचे. हळद टाकूया त्याच्यात, मीठ टाकायचंय. ह्या मिरच्या ना आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि माझ्या आजीला सुद्धा फार आवडायचे, त्याच्यामुळे आम्ही ह्या मिरच्या आवर्जून बनतो. ह्या मिरच्यांची रेसिपी ना तुम्ही एरवी सुद्धा घरी ट्राय करू शकता, एकदम कमाल लागतात ह्या मिरच्या. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकूया आणि छान अशा मिरच्या आता झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायच्यात. आणि मिरच्या शिजल्या ना की त्यावरती ओलं खोबरं टाकायचं आपल्याला. मग झाली मिरची तयार. तर लिंबू पिळूयात आपण आणि ओलं खोबरं टाकायचं ह्याच्यात. परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आपली खोबऱ्याची मिरची तयार झाली. या ना मिरच्या पण आपल्या इथे तयार झालेल्या आहेत, एकदम भारी लागतात. तुम्ही कधीतरी बनवून बघा. मेथीची भाजी पण आपली तयार झाली, ती आपण याच्यामध्ये काढून घेऊया. त्यावरती ना ओलं खोबरं टाकूयात आणि आता ही मेथीची भाजी सुद्धा तयार आहे. आता त्याच कढईमध्ये ना आपण गवारीची भाजी टाकून घेऊया. तेल टाकलंय, लसूण टाकलंय, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी सुद्धा टाकलेला आहे. कांदा टाकायचा बारीक चिरलेला, टोमॅटो टाकूयात बारीक चिरलेला, कढीपत्ता, थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा मस्त असा चमचाभर. त्याच्यानंतर गवार टाकायची बारीक चिरून तोडून घेतलेली. मीठ टाकून ना गवारीची भाजी इथे शिजवून द्यायची. आता जोपर्यंत गवारीची भाजी तिथे शिजते तोपर्यंत मी इथे वरण बनवून घेतलं. तेल घेतलं सगळ्यात पहिल्यांदा, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलं, मस्त असं हिंग टाकलं, ठेचलेला लसूण टाकला आणि त्यानंतर डाळ टाकली. त्याच्यामध्ये ना फक्त हळद आणि मीठ ऍड केलं, कारण की ना अगदी सिंपल असं वरण ठेवायचं होतं. मीठ टाकलं आणि पाणी टाकलं थोडंसं आवश्यकतेप्रमाणे आणि छान अशी वरणाला उकळी येऊन दिली. वरून भरभरून अशी कोथिंबीर टाकली आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ओलं खोबरं ऍड केलं. आमच्याकडे ना प्रत्येक गोष्टीमध्ये ओलं खोबरं ऍड करतात जेव्हा आपण सर्व पित्रीचं जेवण बनवतो त्या दिवशी.
आता इथे एक कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। याच कढईमध्ये आपण आळू वड्या फ्राय करून घेणार आहोत, पापड फ्राय करून घेणार आहोत आणि यामध्येच आपण ना बटाटे वडे सुद्धा करून घेणार आहोत। तोपर्यंत इथे ना आपली ही गवारीची भाजी शिजलेली आहे, त्यावरती वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि ओलं खोबरं टाकायचं। ही सुद्धा भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेतली। परत वरून थोडंसं आपण ओलं खोबरं पेरलेलं आहे यामध्ये। तोपर्यंत आता तेल गरम झालंच होतं। ह्या मस्त अशा आळू वड्या फ्राय करून घेतल्या, अगदी मस्त कुरकुरीत अशा आळू वड्या बनल्या होत्या, चवीला खूप छान झाल्या होत्या। इथे एक साइडला मी आळू वड्या फ्राय करत होती, तोपर्यंत मम्मीने काकडीचे वडे करून घेतले। आता इथे आपण जेवढे काही पदार्थ बनवलेत ना, ह्या सगळ्यांची रेसिपी आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहे। तुम्ही यातला कोणताही पदार्थ आपल्या चॅनलवरती पाहू शकता, पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी आहे चॅनलवरती सगळ्या पदार्थांची। इकडे ना एका साईडला काकडीचे वडे तळत होते, तोपर्यंत आळू वड्या तळून झालेल्या, त्याच्यामुळे बटाटे वडे बनवायला घेतले। छोटे छोटे असे मिनी बटाटे वडे होते आणि मम्मी आम्ही दोघी करायला होतो ना, त्याच्यामुळे अगदी पटकन हा स्वयंपाक झाला। भरपूर काय काय होतं जेवणामध्ये। माझ्या आजीला पान आवडतं ना, म्हणून आम्ही इथे पान ठेवलेलं, कुरडई पापड होते, काकडीचा वडा होता, भात वरण होतं, त्याच्यावरच दूध दही आणि साखर टाकलेलं, मिनी वडा होता, तांदळाची खीर होती, आळूची वडी होती, खोबऱ्यातली मिरची होती, कारल्याची भाजी, मेथीची भाजी, भेंडीची भाजी आणि गवारीची भाजी सुद्धा होती। वाडी ठेवल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी सुद्धा जेवण केलं आणि सर्व पित्रीचा जो काही स्वयंपाक बनवला होता तो अगदी छान झालेला, सगळ्यांनी एकदम पोट भरून खाल्लं। कधी कधी ना असे प्रिपरेशनवाले व्हिडिओ टाकायला सुद्धा मजा येते। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।